होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मी आज तुम्हाला माझ्या किचनची होम टूर करणार आहे। त्याआधी मी किचनचा मंदिरचा भाग आणि किचन कसं आहे ते दाखवते। इथे माझं हे मंदिर आहे आणि इथे समोर असं किचन आहे। तर मंदिरची याप्रमाणे मी छान अशी ही देवपूजा झालेली आहे। इथे वरती साईबाबाचा फोटो आहे आणि हे आपलं छान असं मंदिर आहे। आज गुरुवार आहे, गुरुवारची मी इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे। रोजच्या रोज इथे मी अशी छोटीशी रांगोळी काढते। तर मग किचनला सुरुवात करूया। 8 वर्षामध्ये काय काय बदल केलेले आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। दोन्ही साइडला किचन वट्टा आहे, कडाप्पा आहे ब्लॅक कलरचा आणि ब्राउन आणि क्रीम कलर मी ट्रॉल्यांसाठी निवडलेला आहे। इथे एकूण भांडी डिश ठेवण्यासाठी 3 ट्रॉल्या आहेत। वरती ही काचेचे तांब्याचे भांडी ठेवण्यासाठी एक इथे काचेचा डोर लावून घेतलेला आहे। इथे ही पहिली इथे माझा सिलेंडर होता, त्यासाठी ही अशी जाळी लावून घेतलेली आहे। आता सिलेंडर नाही कारण इथे गॅसची पाईपलाईन आलेली आहे। इथे हा नॅचरली मनी प्लांट आहे आणि हा मिक्सर आहे। तर आता पूर्ण किचन आपण पाहिलं आहे। कशा पद्धतीने किचनमध्ये सामान ठेवले आहे ते पाहूया। इथे शिगडीच्याच बाजूला हा चपातीचा डब्बा आहे। इथे एक उत्तप्पा ह्यामध्ये ठेवला आहे आणि यामध्ये तुम्ही भाजी वगैरे काढून ठेवू शकता। पूर्ण स्टील आणि पितळ तांबेच तुम्हाला या किचनमध्ये पाहायला भेटतील। प्लास्टिकचा वापर मी बिलकुल केलेला नाही। इथे आपले हे स्टीलची वरचे ग्लास आहेत। त्यानंतर इथे काचेचे काही ग्लास ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत। इथे एका ह्या भरणीमध्ये मुलांचा बोर्नविटा भरून ठेवलेला आहे। हा एकच प्लास्टिकचा डबा माझ्याकडे आहे। तर अशा पद्धतीने ही शिगडीच्या वरचा कप्पा मी ही ठेवलेला आहे। त्यानंतर त्याच्या खालती मी आता हे तिखट आणि मिठाची भरणी ठेवण्यासाठी बनवून घेतलेले आहे। याप्रमाणे आपली ही चिमणी आहे। चिमणीमुळे आपलं घर तेलकट जास्त होत नाही। तळणीचे जर जास्त पदार्थ असतील, फोडणी वगैरे देताना चिमणीचा वापर होतो। ह्या चिमणीची पाईप वगैरे नाही, ह्याचा कार्बन वगैरे आतमध्ये साचला जातो। फक्त वर्षातून एकदा कार्बन बदलावा लागतो। आणि त्याच्या खाली हे अशा पद्धतीने हा सेल्फ खूप चांगला आहे कारण यामध्ये खूप साऱ्या भरण्या, छोट्या मोठ्या डाळी, ड्रायफ्रुट्स, चटणी, मीठ सर्व या भरण्यामध्ये बसतं आणि काढायला वापरायला सुद्धा आपल्याला ही सेल्फ खूप चांगला आहे। याचे हे हँडल आहे ते खूप चांगलं आहे कारण लांबच्या लांब आहे, हाताला पायाला लागत नाही आणि स्वच्छ करायला सुद्धा आपल्याला त्रास होत नाही। या पद्धतीने इथे माझे चमचे, पकड हे पितळीची पातेल रोजचे वापरातले आहेत। एक डाळीचा, दुधाचा आणि चहाचा असे हे 3 पातेल आहेत। जास्त दूध असेल तर ही वापरला जातो मोठा पातेल आणि ही कढई आहे स्टीलची। अशा पद्धतीने या पहिल्या ट्रॉलीमध्ये हे सर्व मसाल्याचा डब्बा वगैरे ग्लास ठेवलेला आहे। त्याच्यानंतरची जी खालची ट्रॉली आहे, ह्या ट्रॉल्या आपण स्वतः बाजूला काढून स्वच्छ करून धुवू शकतो कारण ही पूर्ण खोलण्याची गरज नाही। ह्या ट्रॉल्यांची एक वैशिष्ट्य आहे। या पद्धतीने हे 3 पातेल तेव्हा मी अगदी 10 ते 12 वर्षामध्ये कमी पैशामध्ये हे घेतलेले होते। खूप जाड आणि चांगले आहेत। रोजच्या वापरण्यासाठी खूप चांगली क्वालिटीचे आहेत। मार्केटमधूनच घेतलेले आहेत, मी ऑनलाईन बिलकुल घेतलेले नाही आणि याच्यामधले पदार्थ चवीला तर एकदम उत्कृष्ट होतात। आता त्यानंतरच्या ट्रॉलीमध्ये इथे हे छोट्या डिश आहेत नाश्ता करण्याच्या आणि इथे एक हा बटरफ्लायचा माझा कुकर आहे। हा एकच छोटा कुकर आहे। डाळीसाठी, भातासाठी मी हाच कुकर वापरत असते। 8 वर्ष झाली हा कुकर मी वापरते। 3 लिटरचा आहे बटरफ्लायचा, खूप चांगला कुकर आहे। व्हिडिओमध्ये रेसिपीसाठी सुद्धा मी हाच कुकर वापरते। त्यानंतर इथे सर्व ताटं आहेत मोठी। जेव्हा घरी पाहुणे वगैरे येत असतील, नॉनव्हेजचं जेवण असेल तेव्हा ही मोठं ताटे कामाला येतात आणि ही सर्व छोटी ताटे आहेत आणि ही पावभाजीच्या या 4 डिशेस आहेत। जेव्हा आपण मिसळपाव, चहा वगैरे काही बनवतो तेव्हा ती आपल्याला वापरण्यास येतात। त्या पद्धतीने इथे आपण वरची त्याच्या बाजूलाच एक
कप्पा आहे बेसिंगच्या खाली, तिथे आपल्याला फक्त कचऱ्याचे 2 डबे दिसतील, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. इथे 24 तास पाणी असतं आमच्या इथे नळाला, त्यामुळे भांडी साफ क्लिनिकला जास्त वेळ लागत नाही. या पद्धतीने हे इथे कचऱ्याचा 2 डबे आहेत. हा कप्पा पूर्ण रिकामाच आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूया. ह्या ट्रॉल्या अशा पद्धतीने आता आपण हे पॅक करून ठेवूया भांडी. या ट्रॉल्यामध्ये मी पेपर वापरले होते पूर्वी, त्यामध्ये खूप कॉकरेज होत होते, म्हणून मी आता हे साधे पेपर 8 दिवसातून रोज चेंज करते, त्यामुळे जास्त खराब वगैरे होत नाहीत. प्लास्टिकच्या पेपरमुळे भांडी खराब होतात. तर अशा पद्धतीने ही माझ्या 3 ट्रॉल्या मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे. पुढे आपण पाहूया. इथे आपला किचन वट्ट्यावर हा पितळीचा एक खलबत्ता आहे. मी ही ठाण्यामधून घेतलेला आहे आणि ही 3 बर्नरची शेगडी मी 5,500 रुपयाला दुकानातून घेतलेली आहे. अशा पद्धतीने शेगडीच्या खालचा आपले हे रचना आहे आणि ही पाईप दिसते ती गॅसची पाईप आहे. अशा पद्धतीने ही तांब्याची गॅसची पूर्ण पाईप आहे आणि ही चिमणी आहे. आता आपण शेगडीच्या समोरचा कडाप्पा वरती काय काय ठेवलं ते पाहूया. इथे फ्रीजच्या वरती फक्त एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. ही सरस्वतीचं चिन्ह आहे आणि ही मला हळदी कुंकवाला 12 मराठी महिने भेटले होते. हे महिने मुलांच्याकडून रोज पाठ करून घेता येतात. तर अशा पद्धतीने आजीची जुनी भांडी जी पितळेची होती ती मी या पद्धतीने इथे ठेवलेली आहेत, जेणेकरून मनाला प्रसन्न, जसं सोनं घरामध्ये चमकत आहेत तशी ही भांडी घासल्यानंतर दिसतात. आणि या काचेच्या भरणीमध्ये पूर्ण डाळी भरून ठेवलेल्या आहेत. महिन्याला जेवढ्या डाळी लागतात तेवढ्या इथे हे 4-5 डाळींचे प्रकार ठेवलेले आहेत. हे ग्लास पहा किती छान आणि मस्त आहेत. आजीच्या फक्त ह्या तांब्यालाच कलई केलेले आहे, बाकी सर्व भांडी ही नॉर्मल आहेत. अशा पद्धतीने इथेही मी पितळेची भांडी मांडून ठेवलेली आहेत. तुमच्याकडे अशा काही जुन्या आठवणी किंवा भांड्यांचा आवडता कोपरा आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या पितळीचा ग्लास पहा किती छान आहे. याची डिझाईन तर खूप मस्त, अगदी यावरती बगळ्यांची डिझाईन आहे आणि छान अशी जास्वंदाची फुलं आहेत. अशा पद्धतीने ही ग्लास मी इथे ठेवलेले आहेत. सर्व ग्लास आहेत आणि काही तांबे आहेत. त्यानंतर इथे त्याच्याबरोबर खालती आपला इथे हा एक चटणीच्या भरण्या आहेत आणि त्याच्याच बाजूला फळं धुवून ठेवलेले आहेत. इथे एक हळदीची भरणी आहे आणि एक तेलाची. मुलं नेहमीच हात घालून ड्रायफ्रूट्स काढून खात नाही, तेव्हा ह्या पितळेच्या भांड्यामध्ये, ह्या डब्यामध्ये मी अशी खजूर, ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेले आहेत, जर सहज मुलांना इथे खाता येतात. हा काशीवरून आणलेला लोटा आहे. यामध्ये याला लॉक एकदम याचं चांगल्या प्रकारे बसतं. याला दात्रे आहेत, त्यामुळे यात पाणी वगैरे जाण्याची, खराब होण्याची काही शक्यता नसते. तुम्ही यामध्ये पाणी तुम्हाला आवडत असतील तर कोणत्याही वस्तू भरून ठेवू शकता. मी सध्या हा खालीच ठेवलेला आहे. अशा पद्धतीने मी ही बाजू मांडून घेतलेली आहे. याच्या खाली इथे ओव्हन होता, तो आता मी वरती ठेवलेला आहे. अशा पद्धतीने ही चटणी मिठाची भरणी काचेच्या भरणीत असाव्या आणि रोज वापरल्यामुळे तिथे चिकट वगैरे बिलकुल होत नाही. आता आपण पुढची बाजू पाहूया. ही काचेची शेगडी एकदम छान आहे. क्लीन करायला वेळ बिलकुल लागत नाही, अगदी सहज क्लीन होते आणि 8 वर्ष झाले मी ही सनफ्लेमची आपली ही काचेची शेगडी वापरत आहे. माझ्याकडे 2 खलबत्ते आहेत. एक लसूण कुटण्यासाठी वापरते आणि एक अद्रक आणि वेलची चहामध्ये टाकण्यासाठी हे 2 वापरते. हा जे तुम्हाला छोटं स्टील स्टँड आहे दिसतं, यामध्ये मी कप आणि आपल्या बशी वगैरे धुवून ठेवते, म्हणजे पाणी इथून गळतून खाली जातं आणि कप वगैरे फुटण्याची शक्यता खूप कमी असते. इथे मी वेलची पावडर आणि साखर, सुंठ वगैरे सर्व ते बारीक चेचून ठेवलेलं आहे. हे काही वेलची आहेत यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे इथे पटकन आपल्याला ह्या घेता येतात. आता त्याच्यावरती माझे हे मिक्सरचे भांडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरच्या लास्ट कप्प्यामध्ये मी इडलीचं कुकर ठेवलेलं आहे. आता इथे
जे तुम्हाला दिसतात हे आपला शेवगा आहे आणि ह्यामध्ये तूप ठेवलेलं आहे. आता याच्या बाजूच्या याच्यामध्ये ॲक्वागार्ड आहे. यामधून पाणी आणि किचन साफ करण्याचे लिक्विड वगैरे इथेच ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला पटकन साफ करता येतं. माझ्याकडे पितळीची भांडी भरपूर आहेत, त्यामुळे अशा डब्यामध्ये मी ही पितांबरी भरून ठेवलेली आहे. आणि हे पाणी इथून ही पाईप दिसते ना, इथेच आपला हा पाण्याचा, इथे माझ्याकडे चुन्याच्या निवळीचा हा फिल्टर होता पहिला, आणि तो फिल्टर मी वरचा भागेचा काढून ठेवलेला आहे आणि खालचा भागच फक्त ठेवलेला आहे. म्हणजे आता हे पाणी हे क्लीन होऊन येते यामधून, आणि तो खूप याच्यामध्ये बसत नव्हता. याची साईज छोटी आहे आणि तो खूप मोठा होता, म्हणून मी फक्त याची टिंप ठेवलेली आहे आणि वरचा भाग काढून ठेवलेला आहे. आता आपण जो गॅलरीचा भाग होता, ती गॅलरी आम्ही आतमध्ये घेतलेली आहे. लॉंग गॅलरी होती आणि तिथे आम्ही आता वॉशिंग मशीन वगैरे ठेवतो, कारण तेवढीच आपल्याला ती जागा यूज होते. इथे माझा हा किचन वट्टा साफ करण्याचा कपडा आहे आणि भाज्या कापण्याचा लाकडी पुट्टा इथे मी ठेवलेला आहे. हे सिलेंडर ठेवलेलं आहे, कारण जर कधी सिलेंडर नसेल किंवा आता कसा सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला, कधी गॅसचाच आपल्याला सिलेंडर पुरवठा नाही आला, तर म्हणून इथे मी एक सिलेंडर ठेवलेला आहे आणि एक सिलेंडर माझ्या मैत्रिणीला दिला आणि एक मी इथेच असा ठेवलेला आहे सिलेंडर. इथे मी एक पाईप लावून घेतलेले आहे, कारण किचनचे कपडे इथे आपल्याला सहज सुकवता येतात, कारण गॅलरीतून खूप ऊन येतं आणि हे कडक कपडे सुकतात. हे गॅलरीतून येणारे ऊन मशीनला लागू नये म्हणून मी त्या वॉशिंग मशीनला एक प्लॅस्टिकचा कवर लावून घेतलेला आहे. म्हणजे काय, तिथे चिमण्या खूप येतात आणि मशीनसुद्धा खराब करतात. आत्तासुद्धा त्यांचा एवढा चिवचिवाट आहे ना, सकाळपासून चिमण्या गॅलरीतून हलतच नाहीत. म्हणून मी या पद्धतीने ही वॉशिंग मशीन खराब होऊ नये म्हणून याला LG वर्लपूलची आपली ही 7 लिटरची वॉशिंग मशीन आहे. अगदी 10 वर्ष झाली ही मशीन जशीच्या तशी आहे. याच्यामध्ये हे जे नवीन आलेलं आहे, याच्यामुळे कपडे चांगले स्वच्छ निघतात. आता ही आपण झाकून ठेवूया. आता वॉशिंग मशीनच्या पुढच्या भागामध्ये हे पहा, या पद्धतीने गॅलरीत मी छान अशी झाडे लावलेली आहेत. कढीपत्ता, बांबू ट्री आणि स्विमिंग पूल गॅलरीतून दिसतं. हा गॅलरीतला समोरचा कप्पा खूप लांब आहे. याच्यामध्ये आपले वॉशिंग पावडर आहे, लिक्विड आहेत घर साफ करण्याचे, आणि सर्व वरच्या मोठ्या कप्प्यामध्ये सासूबाईंचे ॲल्युमिनियमचे खूप मोठी पातेले आहेत, ज्या आई दिवाळीत फराळ करायला वापरायच्या किंवा दिवाळीचे पदार्थ बनवायला, उन्हाळ्याचे पदार्थ बनवायला घ्यायच्या. अशा पद्धतीने इथे जे काही लिक्विड असतं साफसफाईचे ते इथे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये आपलं इन्व्हर्टर आहे आणि स्टीलच्या डब्यामध्ये उन्हाळी वाळवण भरून ठेवलेलं आहे. आता आपण पुढच्या ह्या इन्व्हर्टर खूप वर्षापासून आहे. उन्हाळ्यात लाईट जाते, त्यामुळे ही इन्व्हर्टर कामाला येते. आता त्याच्या समोरचा भाग म्हणजे फ्रीजच्या बाजूचा भाग आपण पाहणार आहोत. इथे हे पहा, या पद्धतीने आपला ही चिनी मातीच्या भरण्या आहेत. इथे तुम्हाला ही कढीपत्ता गावावरून आणलेला आहे, सुकवून ठेवलेला आहे. जेव्हा कधी कढीपत्ता भाजीला नसेल तेव्हा हा कढीपत्ता मला वापरता येतो. आणि यामध्ये सोप ठेवलेले हे भाजून बडीशोप, म्हणजे आपल्याला खाण्यासाठी पटकन येते. इथे ही पितळीची आपली परात आहे आणि हा पोळपाट आहे. हे धुवून नेहमी इथंच असं ठेवलेलं असतं, कारण पटकन हे आपल्याला स्वयंपाकाला सकाळी घेता येतं. ही पितळीची परात मला खूप आवडते. अगदी हलकी आहे पण खूप छान आहे. आणि त्याच्या बाजूला आपलं इथे ओव्हन आहे. ओव्हनमध्ये मी जास्त वापर करत नाही. पापड भाजण्यासाठीच ओव्हनचा वापर केला जातो आणि सँडविच बनवण्यासाठी. तर याला हे पकडण्यासाठी हँड ग्लोव्ज इथे ठेवलेले आहेत. आता फ्रीजच्या वरच्या भागामध्ये आपण इथे सर्व वरती माझा हात जात नाही, फक्त तुम्हाला मी दाखवते. हे असे हे डोअर खोलून इथे एक ज्युसर आहे, तेलाची किटली आहे आणि काही सामान जे यूज न होणारं वरती ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने माझं हे किचन आहे. सिटीमध्ये
कितीही जागा असली तरी अशा पद्धतीने हे पूर्ण वरती स्टोरेज केलेले आहे। हे लांब सडक मोठं कपाट आहे। तिथं न वापरणाऱ्या कढई, तांब्याची भांडी ठेवलेली आहेत। समोरून तुम्ही पाहू शकता मी कडापे टाकून गॅलरीमध्ये मांडणीसुद्धा बनवलेली आहे वॉशिंग मशीनच्या समोर। ती मांडणीमध्ये भांडी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की जे रोज यूज न होणारे। ती मांडणी कशी आहे पुढे पाहूया। हे पहा, पूर्ण किचनच्या वरती मोठे असे स्टोरेज बनवून घेतलेले आहेत। जी लांब सडक लास्टला दिसते ती मांडणी आहे। ती त्यामध्ये आपण हे वरती सर्व बाजूनी चारही बाजूनी स्टोरेज केलेलं आहे। एवढं स्टोरेज करून सुद्धा घरामध्ये पसारा होतोच आणि भांडी ठेवायला जागा कमी पडतेच। या किचन ओट्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीकडे किचन ओटे असले तरी दोन माणसांना काम करायला खूप अडचणी येतात किचनमध्ये। हे पहा, इथे मी हे कडापे टाकून मांडणी बनवून घेतलेली आहे। तिथे मी सर्व डाळी, तांदूळ, किराणा माल भरून ठेवलेला आहे आणि ह्या डब्यावरती अशा पद्धतीने माझी किचनची मांडणी आणि रचना करलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।